मी जे आज बॅनर घेऊन बसलो होतो हे अन्न नागरी पुरवठा खात्याचा विषय आहे। 4000 कोटीचं टेंडर ह्या खात्याने काढलेलं आहे आणि याच्यात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गेली 20 वर्षापासून तेच कॉन्ट्रॅक्टर आहेत आणि असं हायकोर्टाने सुद्धा नोंदवलेलं आहे की तेच कॉन्ट्रॅक्टर 20 वर्षापासून येतात। ह्या टेंडर असं बनवलेलं आहे टेंडर नोटीस की याच्यात महाराष्ट्रामध्ये कमीत कमी 2.5 ते 3 लाख हमाल हे वंचित राहणार आहेत। जो काम घेतोय त्यांनीच, जो कॉन्ट्रॅक्टर काम घेतोय त्यांनीच फक्त हे काम करायचं आहे, हमालांना वंचित ठेवायचं आहे। आणि याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे प्रत्येक टेंडरला, प्रत्येक जिल्ह्याच्या टेंडरला फक्त 3च टेंडर आलेले आहेत आणि तेच टेंडर रिंग झालेली आहे। ही रिंग जी झालेली आहे ही हॉटेल अँबॅसेडरच्या शेजारी महल म्हणून सोसायटी आहे, माणिक महल म्हणून, ह्या सोसायटीमध्ये ह्या मीटिंग झालेली आहे। ह्या ऑफिसमध्ये ते भुजबळांचं कार्यालय आहे आणि ही मीटिंग समीर भुजबळांनी घेतलेली आहे। आणि मी आवर्जून सांगतो की हा 500 कोटी रुपयाचा भ्रष्टाचार आहे। ह्या भ्रष्टाचाराला खतपाणी घालण्यासाठी भुजबळ साहेबांचा समीरला पाठिंबा आहे। मी आदरणीय मुख्यमंत्र्यांना विनंती करतो, आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांना विनंती करतो की यांनी ज्या टेंडर नोटिसा काढलेल्या आहेत, जो भ्रष्टाचार करतात, हा भ्रष्टाचार यांनी थांबवला पाहिजे आणि ह्या ज्या निविदा काढलेल्या आहेत ह्या निविदा रद्द केल्या पाहिजे आणि फेर निविदा काढून त्याचं टेंडर केलं पाहिजे। ह्या भ्रष्टाचारामध्ये समीर भुजबळचा सहभाग आहे हे मी आवर्जून सांगतो। मी आपल्याला सांगतो की हे जे 4000 कोटीचं टेंडर आहे हे पूर्वी 3 वर्षाचंच राहायचं, गेली 20 वर्षापासून 3 वर्षाचंच होतं। यावेळेस हे 5 वर्षाचं टेंडर केलेलं आहे आणि गेली 20 वर्षापासून तेच कॉन्ट्रॅक्टर आहेत। हायकोर्टात गेलो होतो मी, आपल्याला हायकोर्टाची प्रत देतो। हायकोर्टाने याच्यावर ताशेरे ओढले की गेली 12 ते 15 वर्षापासून तेच कॉन्ट्रॅक्टर का बरं आहेत? महाराष्ट्रात बाकी कॉन्ट्रॅक्टर शिल्लकच राहिले नाहीत का? बाकीचे कॉन्ट्रॅक्टर कामच करत नाही का? आणि बाई ही रिंग हे 26 कॉन्ट्रॅक्टर आणि समीर भुजबळ हॉटेल अँबॅसेडरच्या माणिक महल सोसायटीमध्ये बसले। मी तर असं म्हणेल की SIT स्थापन करा, यांचे लोकेशन चेक करा, समीर भुजबळचं लोकेशन चेक करा आणि ह्या कॉन्ट्रॅक्टरांचं लोकेशन चेक करा, आपल्याला सगळे माणिक महलचे लोकेशन सापडतील। SIT स्थापन करा। मी आदरणीय मुख्यमंत्री महोदयांना विनंती करतो की SIT स्थापन करा आणि SIT स्थापन करून याची चौकशी करा। तुम्ही म्हणताय की नागरी पुरवठा विभागाचा विषय, परंतु समीर भुजबळांनी ही डील केली, समीर भुजबळांनी जी डील केली, एक प्रकारे तेच सगळा विभाग चालवतो, सर्व विभाग समीर भुजबळच चालवतो। आदरणीय साहेबांना बऱ्याच गोष्टी माहीत नसतात। सर्व व्यवहार, आर्थिक भ्रष्टाचार हा फक्त समीर भुजबळने केलेला आहे। मुख्यमंत्र्यांकडे काही मागणी आहे? आम्ही मुख्यमंत्र्यांकडे मागणी करणार आहोत। मी आपल्याला अभिमानाने सांगतो की गेली 3 वर्षापूर्वी आदरणीय मुख्यमंत्री जेव्हा विरोधी पक्ष नेते होते तेव्हाही त्यांनी हे पत्र दिलं होतं। आपल्याला त्याची प्रत लागत असेल तर ती मी देतो। त्यांनी सांगितलं होतं की हे 5 वर्षाचं करू नका, हे 3 वर्षाचंच असू द्या। धन्यवाद। हिंदीमध्ये सांगा ना सर, एक सर यस, मला असं वाटतं की ती माहिती चुकीची आहे। गेली मागच्याही सरकार होतं त्यावेळेसही हे खातं भुजबळांकडेच होतं आणि आताही हे खातं भुजबळांकडेच आहे। गेली 5 वर्षापासून हे खातं भुजबळांकडेच आहे। मी हमालाच्या बाबतीमध्ये हे पहिल्यांदा घडलं की हमालांना वंचित ठेवलं। हिंदीमध्ये सांगा ना सर, काय अरे बोलते मला व्याप्ती किती जास्त आहे आणि तुम्ही मागणी करताय पण कारवाई होत नाहीये, काय म्हणाल? ते कॅबिनेट मंत्री आहेत, त्यांच्यावरती ज्यांच्या खात्यावरती हे सगळे आरोप झाले, सरकारला नेमकं तुम्ही काय सांगू? मी सरकारला ही विनंती करेल की याची SIT स्थापन करा। याचा जो 600 कोटीचा भ्रष्टाचार समीर भुजबळने केलेला आहे त्याच्यावर गुन्हा दाखल करा, SIT स्थापन करा आणि माणिक महलमध्ये झालेली मीटिंग कॉन्ट्रॅक्टरांची आणि समीर भुजबळची याची चौकशी करा। माझ्याकडे सगळे पुरावे आहेत। मी बरेच पुरावे कोर्टात दिलेले आहेत आणि कोर्टाने ह्या टेंडरला स्टे सुद्धा दिलेला आहे। आपल्याला त्या कोर्टाच्या प्रती लागत असेल, आदरणीय विरोधी पक्षनेते आत्ता जे मुख्यमंत्री होते, तत्कालीन विरोधी पक्षनेते होते, त्यांनी दिलेलं पत्र याची सुद्धा माझ्याकडे प्रत आहे। नाही, भुजबळ काही इतके मोठे नाही आहे की त्रास देतील, असं काही नाही, परंतु भ्रष्टाचार हा नक्की झालेला आहे।
नाही, आता मी भ्रष्टाचारावर संघर्षाला मी त्यांना पाडलं निवडणुकीमध्ये. आता मी संघर्षावर बोलतोय आणि मला असं वाटतं की संघर्ष नाही हा भ्रष्टाचार आहे आणि भ्रष्टाचार मुक्त महाराष्ट्र झाला पाहिजे असे आदरणीय देवेंद्र फडणवीस यांचं ब्रीदवाक्य आहे. तुम्ही सत्तेमध्ये आहात पण त्यांच्या खात्याच्या घोटाळ्यावर बाकी जे विरोधक आहेत त्यांना पण त्यांची स्तुती करताना दिसत आहेत. त्यांचं कंपॅरिझन महात्मा ज्योतिबा फुलेंशी करतायत. ते आधुनिक मला असं वाटतं की काल नानांना बरं वाटत नसेल, नानांची तब्येत बरी नसेल, त्याच्यामुळे हे सगळं घडलं असेल. काही प्रॉब्लेम नाही. नाना जर भुजबळांची तारीफ करत असेल तर मी नानाच्या विरोधात जाईल. हो, काय अडचण नाही. स्कैम को लेके बताइए, जो भ्रष्टाचार हुआ है। ये जो भ्रष्टाचार हुआ है ये छगन भुजबल ने किया है. अन्न नागरिक पुरवठा विभाग ये है, इसमें ये भ्रष्टाचार हुआ है. इसमें 500 करोड़ का भ्रष्टाचार हुआ है और इसमें जो हमाल लोग हैं इनको इसमें से वंचित रखा है. तो मुझे ये लगता है कि मैं आदरणीय मुख्यमंत्री साहब को ये विनती करूंगा कि आप SIT स्थापन करो, गुना दाखिल करो और उसके ऊपर जो भी निर्णय रहेगा वो SIT देगी. आपने समीर भुजबल का नाम लिया। जी, मैंने बोला होटल अम्बेसडर के बाजू में समीर भुजबल और ये कॉन्ट्रैक्टर, इनकी लिंक थी. इन्होंने सबने मिलके, इसमें लालवानी करके एक बंदा है जो कॉन्ट्रैक्टर है लालवानी करके, उसकी ये लिंक थी, उसने ये सब किया.